श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती पौष महिना सुरू झालाय. पौष महिन्यामध्ये भगवान सूर्याची उपासना केली जाते. भगवान सूर्याला ह्या महिन्यामध्ये त्यांची उपासना भरपूर करतात. वरती काही लोक वरती करतात, जेवढे 5 रविवार येतात किंवा 4 रविवार येतात तेवढे त्यांचे उपवासही करतात. पण तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये गती हवी, ग्रोथ हवी असेल, तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य बिघडला असेल, तुमची कामं होत नाही, नेहमी अडकतात किंवा तुम्हाला प्रमोशन भेटत नाही, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करता पण गव्हर्नमेंट जॉबचं तुमचं काहीही होत नाही, सतत अडचणी येत राहतात, काही नाही काही प्रॉब्लेम्स येत राहतात, तर तुम्ही हा पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना करा. आता ती उपासना कशी करायची ते सगळे लहानांपासून मोठ्या पण सगळे करू शकतात. आणि सूर्याची उपासना केल्यामुळे तुमचं आरोग्यही तेवढं चांगलं राहतं. त्यामुळे सूर्य भगवानाची उपासना केली तर खूप छान राहतं. ज्याला पाटणीचा त्रास आहे त्यांनी तर सूर्य भगवानाची उपासना केली, त्यांना आराम भेटतोच. मग तुम्ही हे म्हणत नाही की तुम्ही डॉक्टर करू नका, डॉक्टरही सोबत करा, थोडं आपण देवाचंही करू, दोन्ही म्हणून लवकर आपल्याला आराम भेटेल त्यासाठी करायचंय. आता सूर्याची उपासना कशी करायची, तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचंय. आंघोळ झाली की तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचाय, तांब्या घ्यायचाय, त्यात तुम्हाला पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, थोडीशी सफेद तीळ आणि एखादं लाल फुल असेल तर ठीक आहे ते घ्या. ते सूर्याला अर्पण करायचे. सूर्याला अर्पण करताना तुम्हाला ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र जप करायचा आहे. ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप तुम्हाला रोज करायचा आहे. असं तुम्ही रोज 11 वेळा म्हणा, 21 वेळा पाणी अर्पण करताना 11 किंवा 21 वेळा म्हणा. आणि नंतर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र कमीत कमी एकदा तरी वाचायचे. सूर्याच्या उजेडात प्रकाशातच तुम्ही वाचलं तर खूप छान राहील. म्हणजे ते सूर्याची किरण येते तिथे बसून तुम्ही वाचलं तर खूप छान राहील. गॅलरीत, गच्चीत, कुठेही किंवा खिडकीत सुद्धा त्यांनी खूप छान सूर्य भगवान ते बघत असतात, ऐकत असतात. त्यामुळे त्यांच्या समोर बसूनच तुम्ही ते उपासना केली तर खूप छान राहील. आणि तुमचे प्रमोशन होतील, तुमची अडकलेली काम मार्गाला येतील, तुम्ही गव्हर्नमेंट कनेक्शनची कोणतीही कामं असेल तुमची ती होतील. तुम्ही युपीएससी एमपीएससी एक्झाम देत असाल तुम्ही त्यातही क्रॅक करणार, कारण हे सगळे गव्हर्नमेंट कनेक्शनचं सूर्याच्या कनेक्शन मध्ये आलेले आहे. त्यामुळे तुम्ही सूर्याची उपासना जर केली तर तुम्हाला गती भेटेल. तुमचे हेल्थ इश्यूज जर असतील तर तुमची हेल्थ चांगली होईल. कुंडलीतला सूर्य जरी खराब असेल तर तुम्ही ही उपासना केली तर खूप छान राहील. सोबत प्रत्येक रविवारी तुम्ही गव्हाच्या पिठाचं किंवा अख्खे गहू सुद्धा तुम्ही दान करू शकता. तुम्ही तिळाचं गुळाचंही दान करू शकता. हे दान धर्मालाही तेवढंच महत्व आहे. दान केल्याने खूप फायदा भेटतो. त्यामुळे दान धर्म करा, पण दान धर्म करताना गरजू व्यक्ती शोधा. असं नाही की तुमच्याकडे ज्या कामाला येतात ते, कामाला ताई येतात ते, तुम्हाला मदत करायला येतात ते, त्यांना नका देऊ, कारण ते कष्ट करून खातात ते. पण अक्षरशः ज्यांना जे करू शकत नाहीये, मग तुम्ही एखाद्या वृद्धाश्रम मध्ये जा किंवा अनाथाश्रम मध्ये जा. ती मुलं करू शकत नाहीये, वृद्ध माणसं करू शकत नाही, मग त्यांना तुम्ही डोनेट केलं तरी चालेल. मग कितीही करा, तुमची इच्छा असेल तेवढं करा, यथाशक्ती जेवढं जमेल तेवढं करा. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, तुमची ग्रोथ होणार आहे, तुमची अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. त्यामुळे सूर्याची उपासना खूप महत्वाची असते, कारण तुमचे हेल्थ इश्यूज जे आहेत ते हेल्थ इश्यूज पण राहत नाही आणि आपलं आरोग्यही खूप छान राहतं. त्यामुळे सूर्याची उपासना करा. वडिलांबरोबर रिलेशन खराब असेल तर ते चांगले होतात, वडिलांचं आरोग्यही चांगलं राहतं. हे उपास नक्की करा. श्री स्वामी समर्थ.